सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे, प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मात्र भाजपनं सगळं जे काय आपण तयार केलेले कार्यकर्ते घेऊन ती निवडणूक लढवली. आता कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीला सामोरं सोलापूर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या बाबतीत आम्ही जे आमच्या विचाराची माणसं आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही जिल्ह्यामध्येच हे इलेक्शन लढवतोय. आता म्हणाला की आपण भाजपचा सुपडा साफ करू. मिशन सुपडा साफ काय नेमकं कशा पद्धतीनं? तेव्हा का सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं स्वाभिमानाने नगरपालिका इलेक्शन असेल, विधानसभा इलेक्शन असेल, त्याच पद्धतीनं लोकसभा इलेक्शन असेल, हे प्रत्येक वेळेस दाखवून दिलेलं आहे की ही जनता पुरोगामी विचाराची जनता आहे आणि पुरोगामी विचारच फक्त या सोलापूर जिल्ह्यात चालतो. आणि सोलापूर जिल्ह्याच्या जनता ही पूर्णतः स्वाभिमानी आहे. त्यामुळे जे सुपडा साफ पॅटर्न गेले 3 इलेक्शनचा आहे तोच पुढं जनता चालू ठेवेल अशी आम्हाला खात्री आहे. काय प्रमुख मुद्दे असणार आहेत? आपण पण ग्रामपंचायतपासून आज खासदारपदापर्यंत आपण काम केलेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जवळपास 9 वर्षानंतर निवडणूक होते. काय मुद्दे असणार? निधीच येत नाही आहे जिल्हा परिषदांना, पंचायत समितीला. आज जर आपण बघितलं, गेले 3 महिने झालं घरकुलाला 1 रुपया आलेला नाही. लोकांनी 15,000 रुपये पहिला ॲडव्हान्स मिळाला, त्याच्यावर कामं केली. आज 3 महिन्यामध्ये व्याजाने पैसे काढून लोक लिंटनपर्यंत बांधकाम पोचले, तरी पैसे मिळत नाहीत. कधी पैसा येणार आहे? घरकुलाची ही अवस्था आहे. पाणीपुरवठा एकही योजना या सोलापूर जिल्ह्यातली 100% पूर्ण झालेली नाही आहे. सगळ्या अर्धवट स्थितीमध्ये आहेत. आणि ज्या काय पाणीपुरवठा योजना झाल्या त्यासुद्धा प्रत्येक वाडी वस्ती कव्हर केले गेलेले नाही आहे. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार केलेला आहे आणि लोकांना वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे. आता 25 वर्षांनीच नवीन पाणीपुरवठा योजना येईल. मग ह्या वंचित राहिलेल्या वाड्या वस्त्यांचा काय आहे याच्यावरसुद्धा कोण बोलायला तयार नाही आहे. आणि त्याच पद्धतीनं सगळ्यात मोठा लॉस जो झालेला आहे महाराष्ट्राचा तो पंतप्रधान सडक योजनेचा झालेला आहे. शासन तोंडच उघडायला तयार नाही आहे. मगाशी मी बोलल्याप्रमाणे जर जुनी कामं झालेली आहेत, जे 500 लोकवस्ती कनेक्ट करायचे आहेत आणि त्या ठिकाणी रोजगार हमीतनं झालेली कामं आज अस्तित्वातच राहिलेली नाही आहेत, रस्ते जे काही कच्चे झाले तेही संपून गेलेले आहेत. हे शासनाने ह्याचा अभ्यास करून आणि मुख्यमंत्र्यांना घेऊन जाऊन केंद्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांना भेटून ही कामं मंजूर करून आणली पाहिजे. तर याच्यात कोण लक्षच घालायला तयार नाही. त्यामुळे महाराष्ट्राची अवस्था रस्त्यांची बिकट होणार आहे अजून याच्या बाबतीत आणि आपलं महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. ग्रामविकास मंत्री आहेत तरी देखील निधी मिळत नसते. सरकारने बघावं सगळ्या काय करावं त्यात. मी सगळ्यांना भेटलो, सगळ्यांना विनंती केलेली आहे. ज्या वेळेस मी ज्या केंद्रातल्या अधिकाऱ्यांना भेटलो, मंत्र्यांना भेटलो, त्यांनी ज्या सूचना सांगितल्या त्याचं प्रत्येक गोष्ट मी सगळ्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, सगळ्यांना विनंती केलेली की तुम्ही यात लक्ष घाला आणि करून घ्या. विरोधी आरोप करत होते वारंवार. काय न्यायालयात भूमिका असणार? DPDCचा निधी हा सगळ्यांना द्यायचा असतो. ह्याचा क्लिअर GR आहे आणि त्यात भेदभाव केला गेलेला आहे. त्यामुळे आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ आणि जे काही प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे होता, जे काही निकष नियमावली पाळली गेली पाहिजे होती, आराखड्यामध्ये जी कामं घेतलेली त्या आराखड्याचं जी रूल्स अँड रेग्युलेशन राज्य शासनाचे ते कुठंच पाळले नाही. मनमानी पद्धतीनं निधी वाटला आहे. निधी द्यायला कोणाला अडचण नाही आम्हाला, तर एक त्याचं धोरण ठरवा आणि सगळ्यांना निधी द्यायचं काम केलं पाहिजे. तसं झालेलं नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून न्यायालयात जाणार. भारतीय जनता पार्टी घराणेशाहीचा केंद्रीय पथक येणार आहे, कधीपासून येणार आहे, कसं नियोजन असेल? केंद्रीय पथक 28 तारखेपासून पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणार आहे. आणि भीमेचं प्रदूषणाचा मी विषय मांडला होता, त्या बाबतीतला पूर्ण सर्वे करून त्यांच्याबरोबर महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाची सुद्धा टीम असणार आहे आणि त्याचा अहवाल तयार करून ते केंद्राला व राज्याला सुपूर्द करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.